मिरजेत बांगलादेश हिंदू अत्याचार प्रकरणी हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्यातर्फे धरणे आंदोलन, बांगलादेश झेंडा पायाखाली तोडून निषेध व्यक्त, इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास यांच्या अटकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून सुटका करण्याची मागणी. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार घटना घडलेल्या असून त्या ठिकाणी इस्कॉन स्वामी चिन्मय कृष्णदास यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज जगभर इस्कॉनतर्फे धरणे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. मिरज इस्कॉन आणि सांगली जिल्हा हिंदू एकता आंदोलन यांच्यातर्फे धरणे आंदोलन करून बांगलादेशाचा झेंडा पायाखाली तुडवून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. इस्कॉन स्वामी चिन्मय कृष्णदास त्वरित सुटका करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. या धरणे आंदोलनाला हिंदुत्ववादी संघटना भारतीय जनता पार्टी यांनी पाठिंबा दिला. इस्कॉनचे स्वामी चिन्मय कृष्णदास यांच्या अटकेविरोधात भारत सरकारने हस्तक्षेप करून त्यांची सुटका करावी. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर होणारे हल्ले आणि अत्याचार भारत सरकारने हस्तक्षेप करून थांबवावेत या मागणीसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आलं आहे. मिरज शहरामध्ये हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने तसेच प्रमुख हिंदू संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचारावर आवाज उठवण्यासाठी आज हिंदू एकता आंदोलनातर्फे श्रीकांत चौकात धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे. बांगलादेशमध्ये हिंदूंच्या मुलीवर, महिलांच्यावर, भगिनींच्यावर जे अत्याचार होतात त्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि सरकारला आम्ही जाब विचारण्यासाठी हे आंदोलन घेतलेलं आहे. भारत सरकारने बांगलादेशामध्ये जे हिंदूंवर अत्याचार होतात त्याच्यासाठी त्वरित पावले उचलून कारवाई करून हिंदूचं संरक्षण करावं असं हिंदू एकता आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. या भारतामध्ये जे बांगलादेशी घुसलेले आहेत त्या बांगलादेश घुसखोरांना हुडकून त्यांच्या मायदेशी परत पाठवावं आणि या भारतामध्ये जे दंगे धोपे जे घडतात त्या रोहिंग्या मुसलमान आणि बांगलादेशींच्यामुळे हे देशामध्ये वातावरण दूषित व्हायला लागलंय. या सर्वांना हुडकून काढून सरकारने परत पाठवावं अशी हिंदू एकताची प्रमुख मागणी आहे. आणि तसेच बांगलादेशमधील हिंदूंचे संरक्षण करण्यासाठी त्वरित कडक पावले उचलावी, अन्यथा हा उद्रेक वाढत जाईल. स्वामी चिन्मय कृष्णदास हे बांगलादेशमधील इस्कॉनचे वरिष्ठ संन्यासी आहेत आणि मंदिरात सेवा करतात. आणि बांगलादेशमध्ये जे जे काही मध्ये दुष्काळाची स्थिती असेल त्यावेळेला सगळ्यांना प्रसाद खाऊ घालणं, हजारो बांगलादेशी तिथे हिंदू मुस्लिम भेद नाही केला, मुस्लिम वगैरे सगळ्या जणांना प्रसाद दररोज सकाळ संध्याकाळ दिला जात होता, मंदिरात प्रसाद दिला जात होता. नंतर करोनाच्या काळामध्ये इतके उपाशी होते सगळेजण, त्यांना प्रसाद दिला जात होता. तर असे एकटे स्वामी चिन्मय कृष्णदास हे तर प्रमुख संत आहेत, परंतु त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या मंदिरामध्ये सेवा केली जात होती. तर ह्या बांगलादेशमधल्या जे अतिरेकी आहेत, आतंकवादी आहेत, कर्मठ जे आहेत, यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला नाही. तर मंदिरं उद्ध्वस्त केले, मूर्त्या फोडल्या. नंतर हे संत आहेत सगळे, या संतांची हत्या केली, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. तर ॲक्च्युली खरं पाहिलं तर हे खूप मोठं कार्य जगामध्ये इस्कॉन संस्था करत आहे, सगळ्यांच्या रक्षणासाठी, शांतीसाठी, समाधानासाठी, आनंदासाठी. परंतु याचा ही मूर्ख लोक आहेत हा विचार करत नाही आहेत आणि आपल्या स्वतःचा कर्मठ वृत्तीचा विचार करून यांची हत्या करत आहेत. तर याचा आम्ही इस्कॉन संस्थेच्या वतीनं धिक्कार करतो, निषेध करतो आणि नरेंद्र मोदीजींना विनंती करतो की याच्यावर त्यांनी कडक काहीतरी कारवाई करावी आणि स्वामी चिन्मय कृष्णदास यांना मुक्त करावं. त्याचबरोबर बांगलादेशमध्ये जे काही चाललेलं आहे हिंदूंच्यावर अत्याचार रोखावेत, तसंच इस्कॉनचं सुद्धा जे सुंदर कार्य आहे त्याला पुन्हा प्रोटेक्शन द्यावं अशी विनंती आम्ही करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.